नमस्कार, मी सोनाली. आज मी आलेली माझ्या आईच्या शाळेमध्ये. कारण मला तिचा शाळेतला शेवटचा दिवस माझ्या कॅमेरामध्ये टिपून घ्यायचा होता. इथे तुम्ही पाहू शकताय, आई जिथे सर्व्हिसला होती ती सुंदर शाळा आणि त्यात माझी आई पावसाळ्यामध्ये रिटायर्ड होत आहे. त्यामुळे शाळासुद्धा हिरवळीने नटलेली आहे. हे आहेत जाधव सर, जे नुकतेच शाळेमध्ये नवीन रुजू झालेले आहेत आणि आई त्यांना शाळेचा सगळा कारभार सोपवते आहे. हे आहेत माझे पप्पा, जे सुरुवातीपासून आईसोबत ठामपणे उभे आहेत, तिची सपोर्ट सिस्टीम बनून. इकडे जेवणाची तयारी चालू होती. विद्यार्थ्यांसाठी छान असं पौष्टिक जेवण बनवायचं होतं. बाहेर शाळेचं मैदानसुद्धा पावसामुळे हिरवंगार झालं आहे. ऑफिसमध्ये खूप गडबड चालू होती. शिंदे सर खूप मदत करत होते कागदोपत्री कामकाज व्यवस्थित करण्यासाठी. कारण शाळेचा आईचा जसा शेवटचा दिवस होता, तसे सरसुद्धा रिटायर्ड झाले होते. दुपारची वेळ झाली. मुलांची जेवणाची सुट्टी झाली, तशी मुलांची जेवणासाठीची गडबडसुद्धा सुरू झाली. आम्ही जेवणामध्ये व्हेज पुलाव, मटकीची उसळ आणि गोडामध्ये जिलेबी असं सात्विक जेवण बनवलं होतं, जे की पौष्टिक असेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. आणि मुलंसुद्धा ना छान गप्पा मारत त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांना जेवणसुद्धा आवडलं आणि वेस्टेजसुद्धा अजिबात केलं नाही. आईने तिच्या आयुष्यातील अवघी 34 वर्षे 6 महिने एवढी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा केली आहे आणि आता ती सेवा निवृत्त होत आहे. आता आपण या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आईचा निरोप समारंभ पाहणार आहोत, जो की खूप भावनिक क्षण आहे. व्हिडिओ पाहायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हो, फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक यू.